हॅलो स्टुडंट, तर मागच्या लेक्चर आपण बाय ॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम पाहिलेलं आहे. आज आपण ट्राय ॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम पाहतो. आता या डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल की 3 फोर्सेस ॲक्ट होत आहेत. पी एक्स फोर्स आहे, हा एक्स डायरेक्शनने ॲक्ट होतो आहे. पी वाय फोर्स आहे, वाय डायरेक्शनने ॲक्ट होतो आहे. आणि पी झेड फोर्स जो आहे तो हा झेड डायरेक्शनने ॲक्ट होतो आहे. आणि ह्या जे 3 ॲक्सिस आहेत त्या म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर आहे. आणि अशा जेव्हा कंडिशन असेल तेव्हा त्याच्यामध्ये जे स्ट्रेस तयार होणार आहे ते आपण ट्राय ॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम म्हणतो. जेव्हा 3 फोर्सेस हे म्युच्युअली परपेंडिक्युलर प्लेनवर ॲक्ट, 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर प्लेन आहेत, तिथे एक्स वाय झेड हे प्लेन्स आहेत. ह्या प्लेनमध्ये जेव्हा 3 फोर्सेस ॲक्ट होणार आहेत, इथं पी एक्स, पी वाय आणि पी झेड असे 3 फोर्सेस are applied on mutually perpendicular plane, then stress induced in the system is called as triaxial stress system. म्हणजे हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस, म्हणजे एक्स हा प्लेन, वाय आणि झेड ॲक्सिसला असे प्लेन आहेत. ह्या प्लेनच्या अलॉंग जेव्हा 3 फोर्सेस ॲक्ट होतात तेव्हा ह्या बॉडीमध्ये जे स्ट्रेस इंड्यूस झाला आहे त्या स्ट्रेस सिस्टीमला आपण म्हणतो ट्रायॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम. मग आता ह्याच्यामध्ये 3 फोर्सेस ॲक्ट होतात, पी एक्स, पी वाय आणि पी झेड. ह्याच्यामुळं 3 स्ट्रेस आपण कन्सिडर करू, सिग्मा एक्स, सिग्मा वाय आणि सिग्मा झेड. हे 3 स्ट्रेस आहेत. टेन्साईल स्ट्रेस आपण टेन्साईल कंडिशन इथं दाखवलेली आहे. सिग्मा एक्स आहे टेन्साईल स्ट्रेस ड्यू टू ॲक्सियल लोड पी एक्स. सिग्मा वाय आहे टेन्साईल स्ट्रेस ड्यू टू ॲक्सियल लोड पी वाय. आणि सिग्मा झेड आहे टेन्साईल स्ट्रेस ड्यू टू ॲक्सियल लोड पी झेड. सो along x, y and z direction किंवा ॲक्सिस. ओके. अँड म्यू इज पॉयझन्स रेशो. म्यू हा काय पॉयझन्स रेशो आहे. तेव्हा आपण जर स्ट्रेन अलॉंग एक्स ॲक्सिस जर काढायचं म्हटलं, स्ट्रेन इन द डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस, तर काय असेल पहिल्यांदा लिनियर स्ट्रेन ड्यू टू sigma x plus lateral strain due to sigma y plus lateral strain due to sigma z. म्हणजे आता एक्स ॲक्सिसचं जेव्हा कन्सिडरेशन करतो त्याच्या एक्स ॲक्सिसच्या अलॉंग आपण जेव्हा स्ट्रेन काढतो तेव्हा लिनियर स्ट्रेन अलॉंग एक्स ड्यू टू सिग्मा एक्स. लॅटरल स्ट्रेन, आता ह्याच्यात वाय आणि झेडच्या अलॉंग काय होणार आहे, लॅटरल स्ट्रेन तयार होणार आहे. म्हणजेच आपण असं देऊ शकतो ई एक्स लिनियर स्ट्रेन म्हणजे सिग्मा एक्स अपॉन ई. लॅटरल स्ट्रेन अलॉंग वाय मायनस म्यू सिग्मा वाय अपॉन ई मायनस लॅटरल स्ट्रेन अलॉंग झेड मायनस म्यू सिग्मा झेड अपॉन ई. असा हा पहिला फॉर्म्युला आपल्याला ई एक्सचा मिळालेला आहे. तसंच सिमिलरली आपण असं देऊ शकतो ई वाय स्ट्रेन अलॉंग वाय डायरेक्शन किंवा स्ट्रेन ड्यू टू अलॉंग वाय ॲक्सिस. तर आपण असं देऊ शकतो, ह्याच्यामध्ये आता काय होणार आहे लिनियर स्ट्रेन ड्यू टू सिग्मा वाय म्हणजेच काय ना सिग्मा वाय अपॉन ई मायनस लॅटरल स्ट्रेन ड्यू टू सिग्मा एक्स मायनस म्यू सिग्मा एक्स अपॉन ई प्लस लॅटरल स्ट्रेन ड्यू टू सिग्मा झेड म्हणजे मायनस म्यू सिग्मा झेड अपॉन ई. बघा ई वायचं आपण काय लिहू शकतो लिनियर स्ट्रेन ड्यू टू सिग्मा वाय प्लस लॅटरल स्ट्रेन ड्यू टू सिग्मा एक्स प्लस लॅटरल स्ट्रेन ड्यू टू सिग्मा झेड म्हणजे सिग्मा वाय अपॉन ई मायनस म्यू सिग्मा एक्स अपॉन ई मायनस म्यू सिग्मा झेड अपॉन ई. आता लॅटरल स्ट्रेन आणि लिनियर स्ट्रेन हे ऑपोजिट डायरेक्शनला असतं म्हणून मायनस साईन आलेलं आहे इथं. सिमिलरली ई झेड आपण काय लिहू शकतो लिनियर स्ट्रेन ड्यू टू सिग्मा झेड अपॉन ई प्लस लॅटरल स्ट्रेन ड्यू टू सिग्मा एक्स म्हणजे मायनस म्यू सिग्मा एक्स अपॉन ई प्लस लॅटरल स्ट्रेन ड्यू टू सिग्मा वाय मायनस म्यू सिग्मा वाय अपॉन ई. हा एक फॉर्म्युला झाला आणि हा एक फॉर्म्युला झाला. हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. आणि नेक्स्ट आपण जर व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन काढायचं ठरवलं डेल्टा व्ही अपॉन व्ही ई व्ही बरोबर डेल्टा व्ही अपॉन व्ही,
तर ते काय असतं EX प्लस EY प्लस EZ. म्हणजे हे जे फॉर्म्युला आलेलं आहे EX EY आणि EZ ह्याचं सम करा तर तुम्हाला असं मिळून जाईल सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड अपॉन ई ए हा ब्रॅकेट आणि इन ब्रॅकेट 1 मायनस 2 म्यू. तर हा फॉर्म्युला तुम्हाला हा व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेनचा मिळून जाईल. अशा पद्धतीने हा थिअरी पार्ट लक्षात घेतल्याच्या नंतर आपल्याला ह्या ट्रायॲक्सियल स्ट्रेस सिस्टीमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. यामध्ये सुद्धा एक कंडिशन लक्षात घ्या की टेन्साईल फोर्स जर असेल तर पॉझिटिव्ह घ्या, कॉम्प्रेसिव्ह जर असेल स्ट्रेस तर निगेटिव्ह घ्या. तर आपण आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. आता प्रॉब्लेम पाहूया. अ स्टील क्यूब ब्लॉक of 50 mm side is subjected to a force of 6 kN tensile, 8 kN compressive and 4 kN tensile along XYZ axis. ओके, तर बघा 6 kN फोर्स टेन्साईल फोर्स आहे एक्स डायरेक्शनला 6 kN PX आणि 8 kN कसा आहे वाय डायरेक्शनला कॉम्प्रेसिव्ह फोर्स आहे आणि 4 kN टेन्साईल आहे झेड डायरेक्शनला. सपोज determine change in volume in the block. Take E is equal to 200 gigapascal, M is 10/3. सो गिव्हन आपण लिहूया PX जो आहे तो 6 kN दिलेला आहे. म्हणजेच काय 6 × 10⁻³ न्यूटन टेन्साईल. PY जो आहे तो 8 kN दिलेला आहे. म्हणजे 8 × 10⁻³ न्यूटन हा कसा आहे कॉम्प्रेसिव्ह. PZ जो आहे तो 4 kN दिलेला आहे. 4 × 10⁻³ न्यूटन हा आहे टेन्साईल. आता आपल्याला ई दिलेला आहे 200 gigapascal. So 1 gigapascal is equal to 10⁻³ Newton per mm square. So 200 gigapascal is 200 × 10⁻³ Newton per mm square. ठीक. त्याच्यानंतर एमची व्हॅल्यू दिलेली आहे 10/3. आता याच्यात म्यू द्यायच्याऐवजी एम दिलेला आहे. पण आपल्याला माहिती आहे म्यू इज इक्वल टू 1/m. म्हणजे 1/10/3. सो 3/10 ह्याचं जे आन्सर येते ती काय असणार आहे म्यूची व्हॅल्यू असणार आहे 0.3. ओके, अशा पद्धतीने आपल्याला जे दिलेलं आहे ते लिहून घेतलेलं आहे. आता हा स्क्वेअर आहे त्यामुळे लांबी विड्थ आणि हाईट हे 50 mm आहे. सो आपल्याला जर एरिया काढायचा झाला स्क्वेअरचा तर एरिया काय येणार आहे 50 × 50. बाजूचा स्क्वेअर किंवा 50 × 50 केलं तर तुम्हाला तो एरिया mm स्क्वेअरमध्ये येणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला स्ट्रेस काढावा लागेल सिग्मा एक्स अलॉंग एक्स ॲक्सिस. म्हणजेच काय PX/A. PX/A. PX किती आहे 6 × 10⁻³ न्यूटन आणि एरिया आत्ता 50 × 50. याचा आन्सर येणार आहे न्यूटन पर mm स्क्वेअर. तर हे येते 2.4. तसंच आपल्याला सिग्मा वाय काढावं लागेल. इथं PXच्या ऐवजी काय घेऊया PY/A. म्हणजे PY किती दिला आहे 8 × 10⁻³ अपॉन एरिया 50 × 50. याचं जे आन्सर येते ते पण न्यूटन पर mm स्क्वेअरमध्ये येते. तर ते येते. आता इथं कॉम्प्रेसिव्ह आहे. हा जो लोड आहे हा कॉम्प्रेसिव्ह आहे म्हणून आपण मायनस घेऊया. हे मायनस आन्सर येणार -3.2 कारण हे कॉम्प्रेसिव्ह आहे. लोड कसा आहे हा कॉम्प्रेसिव्ह आहे म्हणून इथं निगेटिव्ह आपण आत्ताच मांडून ठेवूया. सिग्मा झेड म्हणजेच PZ/A. PZ किती आहे 4 × 10⁻³ अपॉन एरिया 50 × 50. याचं जे आन्सर येते ते 1.6 येते. ओके. आता आपल्याला आपण
ट्रायॲक्सियल स्ट्रेस सिस्टीममध्ये पाहिलेलं आहे. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन इज सिग्मा एक्स प्लस सिग्मा, म्हणून आपण सिग्मा एक्स, सिग्मा वाय आणि सिग्मा झेड काढलेला आहे. सिग्मा झेड अपॉन ई 1 मायनस 2 म्यू. तर आता आपण ह्याच्यात व्हॅल्यू पुटअप करूया. सिग्मा एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 2.4 मायनस 3.2, कारण मायनस का कॉम्प्रेसिव्ह असल्यामुळं, प्लस आहे पण इथं मायनस का लिहिलं कॉम्प्रेसिव्ह असल्यामुळं, प्लस सिग्मा झेड 1.6 अपॉन ईची व्हॅल्यू 200 इंटू 10⁻³ इन ब्रॅकेट 1 मायनस 2 इंटू म्यूची व्हॅल्यू काय आलेली 0.3. हे जेव्हा तुम्ही सॉल्व करतात तेव्हा तुम्हाला व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन येईल, तो येते 1.6 इंटू 10⁻⁻6. आपल्याला त्यांनी चेंज इन व्हॉल्यूम विचारलेला आहे. मग चेंज इन व्हॉल्यूम म्हणजेच काय असेल, तर हा जो व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन आलेला आहे ई व्ही इंटू व्हॉल्यूम, हे बघा, हा डेल्टा व्ही अपॉन व्हीचा आन्सर आलेला आहे. डेल्टा व्ही बरोबर काय, ह्याला व्हीनं मल्टिप्लाय करा म्हणजे व्हॉल्यूमनं मल्टिप्लाय करा, आणि व्हॉल्यूम काय असेल लेंथ इंटू ब्रेडथ इंटू हाईट. सो 1.6 इंटू 10⁻⁻6 इंटू लेंथ किती आहे 50, विड्थ किती आहे 50 आणि हाईट किती आहे 50. तर हे जे आन्सर येईल हे तुमचं चेंज इन व्हॉल्यूम येईल mm³ म्हणजे याचा आन्सर येत आहे 0.2 mm³. हे आन्सर झालं. लक्षात आलं. ट्रायॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम दिलेली आहे आणि याच्यात चेंज इन व्हॉल्यूम विचारलं. ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, एमची व्हॅल्यू दिल्यावर म्यूची व्हॅल्यू कशी काढायची. एमची व्हॅल्यू दिली, म्यू म्हणजेच काय, म्यू म्हणजे पॉयझन्स रेशो 1/m. मग एमची व्हॅल्यू इथे पुटअप केली तर आपल्याला म्यूची व्हॅल्यू येते. ठीक आहे. आणि एरिया हा स्क्वेअरचा जो आहे स्क्वेअर आपला ब्लॉक आहे 50×50 हा क्यूब आहे. मग त्याच्यामुळं 50चा स्क्वेअर करा किंवा 50 × 50 हा तुम्हाला एरिया येऊन जाईल. आता आपल्याला ह्याच्यामध्ये हा px हा टेन्साईल दिला आहे, हा कॉम्प्रेसिव्ह दिला आहे, हा टेन्साईल दिलेला आहे. आता आपल्याला सिग्मा एक्स काढायचं, स्ट्रेस अलॉंग एक्स म्हणजेच काय लोड अपॉन एरिया. एक्स डायरेक्शन अलॉंग जो लोड आहे तो टेन्साईल आहे अपॉन एरिया. ठीक आहे. मग हे आलं. आता सिग्मा वाय हा कॉम्प्रेसिव्ह आहे म्हणून इथं मायनस घेऊया. तर कॉम्प्रेसिव्ह फोर्स आहे तर 8 × 10⁻³ अपॉन एरिया, तर -3.2 आलं. सिग्मा झेड पी झेड, आता सिग्मा झेड काढतो म्हणजे झेड ॲक्सिसच्या अलॉंग जो फोर्स आहे तो कन्सिडर करावा लागेल, पी झेड अपॉन एरिया. आता ट्रायॲक्सियल स्ट्रेस सिस्टीममध्ये आपल्याला व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन माहिती आहे डेल्टा व्ही अपॉन व्ही. ह्याचा फॉर्म्युला आपण काढलेला आहे. ह्याच्यात व्हॅल्यू पुटअप करा, तुम्हाला डेल्टा व्ही अपॉन व्ही येईल. आता जर चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे डेल्टा व्ही काढायचा असेल तर तो तिरकस गुणाकार करा, म्हणजे व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेनला व्हॉल्यूमने मल्टिप्लाय करा. व्हॉल्यूम कसं काढायचं, तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, लेंथ इंटू ब्रेडथ इंटू हाईट. तर अशा पद्धतीने हे 50-50-50च आहे. तर हे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करताल तेव्हा तुम्हाला चेंज इन व्हॉल्यूम mm³ येऊन जाईल. पुढचा प्रॉब्लेम बघा. कॅल्क्युलेट द स्ट्रेन इंड्यूस इन अ क्यूब ऑफ 400 mm साइड in XYZ if it is subjected to 300 Newton/mm² tensile in X direction, 500 Newton/mm² tensile in Y direction, and 200 Newton/mm² compressive. So in Z direction there is compressive force and the sides of cube are same 400. So given is side of cube 400. So sigma x is 300 Newton/mm². Next, sigma y is 500 Newton/mm². Sigma z is compressive, so we take it as -200 Newton/mm². Negative due to compressive stress. Okay. Then E is not given, but assume E is 2 × 10⁵ Newton/mm². If some data is not given, assume some suitable data, and mu you assume as 0.25. Okay, mu is Poisson's ratio. So in this we have to find the strain induced.
So simply you have to put the values in the formulas of triaxial stress system. The formula of Ex means strain along x direction is sigma x upon E minus mu sigma y upon E minus mu sigma z upon E. So simply put the values, all values, these values are assumed. So put these values, sigma x 300 upon E minus mu is 0.25 into sigma y is 500 upon E, we simply write suppose, minus mu 0.25 into minus 200 upon E. If we take E as common, the value of E also we know, 300 minus 0.25 into 500 minus it become plus 0.25 into 200. So 1 upon E we know, E ची व्हॅल्यू इथं पुटअप करा, आधीच केली तरी चालेल, माझ्याकडनं राहिलं 2 into 10 raised to 5 in bracket 300 minus 125 plus 50. You get 1.125 into 10 raised to minus 3. So the answer is positive. So it is 10